एका हिरव्यागार जंगलाच्या काठावर दोन वेगवेगळे स्वभावाचे प्राणी राहत होते. एक होता चलाख आणि थोडासा लोभी लांडगा रुद्र, तर दुसरा होता शांत, हुशार आणि मेहनतीस असा बबलू. रुद्रला मेहनत अजिबात आवडत नसे. त्याला नेहमी शॉर्टकटने फायदा कमवायचा असायचा, तर बबलू रोज सकाळी उठून शेतात मेहनत करत असे. त्याचं छोटंसं शेत होतं, पण त्यात तो मनापासून काम करत असे. एके दिवशी उन्हाळ्याच्या दुपारी रुद्र जंगलातून फिरत होता. त्याच्या पोटात कावळे ओरडत होते. तेवढ्यात त्याला बबलूच्या शेतातून येणारा ताज्या भाज्यांचा सुगंध आला. वा, किती भारी वास, रुद्रने नाक फुलवत म्हटलं. तो सरळ बबलूकडे गेला. अरे बबलू, तू एकटाच एवढं काम करतोस? आपण दोघं मिळून शेती करूया ना, रुद्र गोड आवाजात म्हणाला. बबलूने त्याच्याकडे पाहिलं. त्याला माहिती होतं रुद्र सरळ नाही. ठीक आहे, बबलू म्हणाला. मग पीक आलं की वाटणी कशी करायची? रुद्र लगेच म्हणाला, जे जमिनीच्या वर उगवतं ते माझं आणि खाली जे असेल ते तुझं. बबलूच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं. ठीक आहे, तो म्हणाला. मग आपण गाजर लावूया. दोघांनी दिवसभर शेत नांगरलं. रुद्र 2 फावड्यांनंतर दमून झाडाखाली जाऊन पडत असे. अरे बबलू, थोडंसं अवकाश कर ना, तो घाम पुसत म्हणाला. बबलू मात्र शांतपणे काम करत राहिला. काही महिन्यांनी शेतात हिरवी गार पानं डोलू लागली. पीक काढायची वेळ आली. रुद्र आनंदाने उड्या मारत म्हणाला, वाह, एवढी सगळी हिरवी पानं माझी. त्याने सगळी पानं कापून गोणीत भरली. पण जेव्हा तो घरी गेला आणि पानं उकळून खायला बसला, तेव्हा त्याचा चेहरा विचित्र झाला. छी, यात काहीच चव नाही. दुसरीकडे बबलूने जमिनीतून लाल भडक गोड गाजरं काढली होती. तो मजेत गाजर हलवा खात बसला होता. रुद्र दात खात म्हणाला, या सशाने मला फसवलं. पुढच्या वर्षी पुन्हा रुद्र बबलूकडे आला. यावेळी मी हुशार आहे, तो गर्वाने म्हणाला. आता जमिनीखालचं माझं, वरचं तुझं. बबलू शांतपणे म्हणाला. ठीक आहे, मग आपण मका लावूया. रुद्र मनात खुश झाला. आता तर सगळी कणसं माझीच. महिने गेले. शेतात उंच मका डोलू लागला. पीक आलं. बबलूने वरची सोनेरी कणसं कापली. रुद्रने जमिनीत खोदायला सुरुवात केली. त्याला फक्त मुळं मिळाली. हे काय, तो ओरडला. बबलू हसत म्हणाला, मित्रा, तूच तर खालील हिस्सा मागितलास. आता रुद्र चिडला होता. यावेळी मी तुला हरवणारच, तो म्हणाला. त्याने जंगलभर जाहीर केलं, मी आणि बबलू शेतीची स्पर्धा करणार. सगळे प्राणी पाहायला जमले. यावेळी ठरलं, जे जास्त मोठं पीक घेईल तो विजेता. रुद्रने विचार केला, मी मोठमोठे टरबूज लावतो. बबलूने शांतपणे छोट्या दिसणाऱ्या पण महाग भाज्या लावल्या. लाल ढोबळी मिरची, ब्रोकोली आणि स्ट्रॉबेरी. काही महिन्यांनी रुद्रच्या शेतात मोठे टरबूज दिसत होते. तो गर्वाने म्हणाला, मी जिंकलो. पण बाजारात एका टरबुजाची किंमत होती फक्त 50 रुपये आणि बबलूच्या छोट्या स्ट्रॉबेरीच्या एका बॉक्सची किंमत होती 500 रुपये. जंगलातील व्यापारी म्हणाले, बबलूचं पीक कमी दिसतंय, पण किंमत जास्त आहे. रुद्रचा चेहरा पडला. रुद्रने हार मानली नाही. एक दिवस तो म्हणाला, चल, शेती नको, आपण मध गोळा करू. बबलू तयार झाला. रुद्रला वाटलं, मी मोठं पोळं घेईन म्हणजे जास्त मध मिळेल. पण त्याने घाईघाईत पोळं फोडलं आणि हजारो मधमाशा त्याच्या मागे लागल्या. वाचवा, रुद्र जंगलभर पळू लागला. बबलू मात्र शांतपणे धूर करून मध गोळा करत होता. त्याला भरपूर मध मिळाला. त्या रात्री रुद्र एकटाच बसला होता. तो विचार करत होता, मी नेहमी शॉर्टकट शोधला, पण बबलूने मेहनत आणि बुद्धी वापरली. दुसऱ्या दिवशी तो बबलूकडे गेला. मला माफ कर मित्रा, तो शांतपणे म्हणाला. आता मी प्रामाणिकपणे काम करेन. बबलू हसला. हुशारी चांगली, पण प्रामाणिक मेहनतीशिवाय तिची किंमत नसते. त्या दिवसानंतर दोघांनी मिळून शेती केली. ना फसवणूक ना लालच. आणि त्यांच्या शेतात प्रत्येक वर्षी आनंदाचं पीक येऊ लागलं. लोभ आणि शॉर्टकट काही वेळा फायदा देतात, पण मेहनत, प्रामाणिकपणे आणि बुद्धी कायम जिंकतात.